थंड बरं वाटलं यार पाहायला. जाम गरम होत. अरे काय पनिशमेंट आहे. तिच्या घरी पाणी येत नाही का? मला काय जाणार सांगते पाणी यात 4 लोक कशी आंघोळ करणार आहे. ऐक थोडं पाणी सांडू का? हलकं होईल ना. नाही तेवढंच आहे. बरं झालं खालच्या फ्लोअरवर जरा पाणी टाकून दिलं तर जरा हलकं झालंय. 4th फ्लोअरवरच झाले. 28 वर राहत असते तर काय वाट लागली असते. सुबोध ऐक ना. अरे आज राधिका भेटली होती ना मला. ती सांगत होती शनायाची गंमत. ती शनाया इतकी बिंडोक आहे ना. काल रात्री 12 वाजता ती शनाया आणि तिचा कोणीतरी एक मित्र राधिकाच्या ऑफिस मध्ये गेले. ऐकतोयस ना? हो बोल ना. हो काय? अरे मी बोलतेय तुझं लक्ष कुठे आहे? आणि हे काय सेव्हिंगच्या फाईल काढून बसलायस? काही नाही, आपल्याकडे किती सेव्हिंग्ज आहेत ते बघतोय. अचानक? अरे अचानक काय? उद्या नेहाचं लग्न असेल तर आपल्याला बघायला नको? तिची तजवीज नको करायला? अरे बापरे, अरे किती वेळ आहे त्याला. आत्तापासून कशाला काळजी करायची त्याची? आत्तापासून विचार नाही केला तर तिचं भविष्य कसं सिक्युअर होईल? काही झालंय? एवढा का विचार करतोयस तू? काही झालंय का? नाही, तुला सांगितलं ना, बँकेत काही प्रॉब्लेम चालू आहेत, चौकशी वगैरे चालू आहे. हो पण मग तू का टेन्शन घेतोयस? अरे नाही, टेन्शन नाही घेतलंय, अलर्ट झालोय. म्हणजे उद्या आमची ब्रांच वगैरे बंद झाली तर मला माझं काही बघायला नको. आणि माझे सगळे सेव्हिंगही माझ्या बँकेतच आहेत. सो त्याची मॅच्युरिटी डेट वगैरे बघत होतो. हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. हा, लपवू नकोस काही. अरे नाही, काही नाही लपवणार. मी कशाला लपवतोय? मी ऍक्च्युली विचार करतोय नेहाच्या नावाने काही एफडीज करायच्या. म्हणजे अगदीच तिच्या लग्नाचं नाही, पण तिच्या उच्च शिक्षणासाठी काहीतरी बघायला नको का आपण? काय झालंय, अशी का बघतेस? किती काळजी करतोस रे तू नेहाची. प्रायोरिटी आहे ती तुझी. ऑब्व्हियसली, मुलगी आहे माझी ती. बरं झालं मी राधिकाचं ऐकलं तेव्हा. नाहीतर हे सगळं नेहानी खूप मिस केलं असतं. आणि मी सुद्धा. नाही, खरं तर मी नशीबवान. तुझ्यासारखी बायको मिळाली मला, नेहासारखी गोंडू मुलगी मिळाली. म्हणूनच असं वाटतं ना की भविष्यात माझ्यामुळे तुम्हा दोघींना काही त्रास व्हायला नको. बरं चला, आवरा आता, निघायचंय तुला. काहीतरी टेन्शन आहे सुबोधला. सांगत नाहीये पण मेजर प्रॉब्लेम वाटतोय. शन्या, काय? हा काय उचलते? उचल. झालं ना, खूप दुखतंय आता सगळं. बास झालं? हा बास झालं. थांब, पोलिसांना फोन करते मी आता. बस नाही यार, सतत काय पोलिसांची धमकी. बस झालं, जुनं झालं आता. ए, धमकी नाही देते मी. थांब, खरंच करते फोन. नको नको, ठीक आहे, फाईन. काय करते मी, काय करायचं ते. हा चल, उचल आणि नेऊन ठेवा. चल चल, लवकर लवकर. हा, शाबास शाबास. काय आई, काय कचकड्याची भावली आहेस ग तू? एवढे जमत नाही तुला? ते काही नाही, त्या आतमध्ये नेऊन ठेवायचंच आहे. आणि अजून एक शिक्षा, ही वही आहे. या वहीमध्ये सगळीकडे सॉरी 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 लिहायचंय, कळलं? ही वही भरेपर्यंत. हे संपलं की अजून एक वही, पूर्ण वही भरून हे तुला करायचंय, कळलं? चल बस इथे, बस इथे. नाही करायचंय मला. नाही करायचंय? नाही, करते. इथे खाली बस. इथे? हा बस, आणि इथे बसून लिहायचंय.
एक रिक्वेस्ट आहे. काय माझी आधीच्या बिल्डिंग मध्ये फार इज्जत नाही, आणखी नको ना घालू. मी ईशाच्या घरी बसून लिहिते ना. नाही 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 नाही, इथेच बसायचंय आणि लिहायचंय. प्लीज राधिका. रडू नको का? बस, पण तिथून कुठेही जायचं नाही, कळलं? लवकर करायचंय सगळी कामं. किड्या कुठे? अर्धी वही त्यालाच भरायला होते. चला फोन. काय मॅड आहे का ती शनाया? ठोय का डोक्याने? कम्प्लीट ठोय. ते काय पण मला राधिकाचं नुकसान झालं असतं तर मग मला तर वाटलं होतं राधिका तिला पोलिसांच्या ताब्यात देईल, पण नाही. चांगली शिक्षा केली पाहिजे होती तिला. अरे आपण काय करतोय काही कळतं की नाही त्या शनायाला? आणि राधाला नक्की दया आली असणार आहे तिची. मला तर वाटतं ना आई, देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा सुद्धा ही शॉपिंगला गेली असणार. पहा ना, आमच्याच घराच्या पाठी लागली आहे ना पिढा कटकट. चांगली शिक्षा केली पाहिजे तिला देवानं पण. आई, ती तिच्या वाटेची शिक्षा बघून राहिली पा. म्हणजे काय? चांगली शिक्षा केली तिला. तू ओ, काय शिक्षा केलीस? अरे आज पाणी येणार नव्हतं ना सकाळी. ही काय शिक्षा आहे का? नाहीतर काय. तिला चांगलं उन्हात उभं ठेवायला पाहिजे होतं विना चपलीनं. नाहीतर काय. मला काय कळत नाही या गुरुला शनायामध्ये काय दिसलं. काय नाही हो बाबा, ती म्हण आहे नाही का, गोरी लाख गुण चोरी, त्यातला प्रकार आहे, बाकी काय नाही. हा रे, ती खायची गोरी माय सुनबाई त्यापेक्षा लाख गोरी आहे. हो तसं नाही. मला तर वाटतं आजकालच्या मुलांना काय असल्याच मुली आवडतात की काय. हो बाबा, आजकालच्या पोरांना पोरी आवडतात हे सुद्धा खूप आहे की. नाही बाबा, पण कधी कधी असं वाटतं का चूक माझीच आहे. तुला तुझी काय चूक आहे? अगं तू घर सांभाळतेस, संसार सांभाळतेस, अथर्वकडे लक्ष देते, सर्वांची काळजी घेतेस. एवढंच नाही तर आपले सणवार वाचार सगळं सगळं सांभाळतेस ना. सुनबाई एक गृहिणी म्हणून आणि एक पत्नी म्हणून तू कमी पडलीस असं नाही वाटत मला. पण मी यांच्या बरोबर नाही ना वावरू शकले. आम्ही दोघ जण नागपूरहून इथे आलो आणि हे मात्र स्वतःला बदलत गेले काळाप्रमाणे. मी तिथेच राहिले, स्वतःला अपडेट नाही केलं, काही नाही. हे राधा काय डोक्यात घेतलेस हे? तू आहेस तशीच छान आहेस. हो, पण यांना नाही ना आवडत मी. अरे मी यांच्या स्टेटसला नाही मॅच करू शकले. अरे कसलं बोडक्याचं स्टेटस? राधा तू साधी आहेस, तशीच राहा. सिम्प्लिसिटी ती महत्वाची आहे तुझ्यात. अगदी बरोबर आहे. आणि तुला काय काय वाटतं, ज्यांच्या बायका अशा सो कॉल्ड मॉडर्न असतात त्यांचे नवरे बाहेर लफडी करत नाहीत, फ्लर्ट करत नाहीत? अगं राधा ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती चुकीची आहे. आणि असे पुरुष स्वतःच्या वागण्याचं समर्थन करण्यासाठी स्वतःच्या बायकांमधले दोष शोधून काढतात. मग अगदी बरोबर. गुरु देखील राधिकालाच दोष देतो ना. हा, त्याला शनाया आणि राधिकामधला फरक कळत नाहीये. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की राधिकानं स्वतःला इतकं सिद्ध केलं तरी देखील त्याच्या डोळ्याने ते दिसत नाहीये. गुरुला आपण चुकलोय त्या गोष्टीची मात्र जाणीव होत नाही. त्याला राधिका आणि शनाया यामधला फरक देखील दिसत नाहीये. जाऊ द्या ना आता, राहू द्या. हे बघा हे असं आहे, त्याला काय बोललो गे, हिला मात्र त्रास होतो. पण एक लक्षात घे सरिता, नुकसान फक्त तुझ्या पोराचं होणार आहे. नका ना असं बोलू. जे सत्य आहे तेच बोलतोय. काय वाईट बोललो मी? गुरुने जे काय केलं ना त्या गोष्टीची त्याला शिक्षा होणार, ती एकदाच. पण त्यानंतर त्याला परतीचा मार्ग नसणार. हळू, सांडवायचं नाही. बाबा मी नाही सांडवत.
मी आता इंडिपेंडंट झालीये. बाप रे, कशी काय बरं? समर कॅम्पला स्वतःच करायला लागतं ना. अरे हो, समर कॅम्पला जातेस नाही का तू? बाबा, उद्या आमचा समर कॅम्पचा शेवटचा दिवस आहे संपत आला तुमचं समर कॅम्प आता? आणि पॅरेंट्सला पण यायचंय. नक्की येणार, ऑफकोर्स. मी आणि आई दोघंही येणार. बाबा, उद्या काही गेम्स आहेत आणि प्राइजेस पण देणार आहे. वा, मग तू मस्त परफॉर्मन्स द्यायचा. हा, मी तर फर्स्टच येईन. हे बघ, रँक वगैरेला जास्त महत्व द्यायचं नाही. आपण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतो ना, हे जास्त महत्वाचं. जिद्दीने ते कामं पूर्ण करतो याला महत्व द्यायचं, याच्याकडे लक्ष द्यायचं. बरं, कोणत्या कोणत्या गेम्स आहेत? पेंटिंग करायचंय. अरे बापरे, एवढ्या गेम्स आहेत. मग आपल्याला सगळी तयारी करायला लागेल. हा, बाबा, आय लव्ह यू. का बरं मध्येच मस्का मारायचा? आई उशिरा येते ना आणि तूच माझ्या बरोबर असतोस. पण आई मुद्दाम करते का हे? हा, तिच्यावर चिडायचं नाही एवढं. आता हे शेवटचं. हा, आणि आता पटकन हातपाय तोंड धुवा. हे दूध पिऊन घेणार का तू? आधी हातपाय तोंड धु, मग दूध प्यायला ये. हा, चलो चलो, आवरा पटकन. उचल ना बाई फोन. कुणाला लावते फोन तू? राधिकाला ना. कशाला? अहो, अथर्वला बोलायचंय त्यासोबत. त्याला काय बोलायचं? समर कॅम्प बद्दल बोलायचंय ना. सकाळी तू बोलत होता, तिला वेळच नव्हता. आता सारखा मला म्हणत होता, आईला फोन लावून दे, आईला फोन लावून दे, त्याशी बोलायचंय म्हणून. अगं पण तू समजून सांगायचं ना समर कॅम्प बद्दल त्याला. नाही ना, त्याला आईशीच बोलायचंय ना. का करू? का बाई उचलतही नाही. का बरं? सकाळी एवढी कामामध्ये होती. त्या पोरांचं असं असते, पाय आईच लागते सारखी त्यांना. राधिका दिवसभर कामामध्ये, काम 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 आणि काम. वेळ मिळते का? आमच्या वेळेला बरं होतं नाही. बायका आपल्या पोराबाळांची काळजी करत घरी असायच्या. असं काही नाही, त्याही काळात बायका काम करायला बाहेर जायचेच. हो ना, पण एवढं मोठ्या प्रमाणावर नव्हतं ना. आता तर प्रमाण भारीच वाढलंय. पाळणा घरात टाकतेत पोरांना. आता तिकडच्या त्या काकू वगैरे जीव लावते, करतेत आपल्या परीनं. पण आईची माया देऊ शकतेत का? नाही ना. मग काय करते सरिता, नाईलाज असतो ग. आता आपल्या सुनबाई सारख्या बऱ्याच स्त्रिया जगामध्ये आहे ज्यांच्यावर घराची जबाबदारी पडलेली असते. एकट्याच सगळं सांभाळतात बिचारा. काय करणार, कुठे कुठे पुरणार. दुष्टचक्र आहे बाई, दुष्टचक्र. खरं सांगायचं ना तर संसाराचं ओझं सगळं आई आणि बापांना वाटून घ्यायला पाहिजे. पण इथे सगळं उलटच आहे ना. सगळं सुनबाईवर येऊन पडलंय. ते आहे हो. पोट्ट काही आता फोन लावून दे म्हणते, म्हणजे हे ऐकल्याशिवाय काही तो थांबणार नाही. पा आईशी बोलल्याशिवाय त्याला चैन पडते का? हट्टी आहे बारी तो, गुरु सारखाच. किती लिहायचं अजून? पनिशमेंट आहे का? मला शाळेत पण अशी पनिशमेंट नव्हती मिळाली कधी. फॉर नथिंगची ताशी वाट लावणार आहे ना मी. डायरी कुठे आहे? हॅलो, कुठे आहेस तू? यार काय, किती दिवस लागणार आहे तुला आणखीन? नाही काय सॉरी बिरी म्हणू नकोस तू. नाही ऐकायचं. तू लवकर ये ना निघून. बस झाला आता. हो फाईन, मी जाईन उद्या त्या जीवन कंपनीमध्ये मीटिंगला. पाठव तू प्रेझेंटेशन बोर्ड. तू ये ना लवकर. तू कधी येणार तेवढं सांग मला. सॉरी बिरी म्हणू नको काही. हो फाईन, तुला काम आहे. ठीक आहे जा. किती गुडपणाने किती छळते मला माहिती पण नाहीये. काय पूर्ण वही भरायचे अजून. शी
वहिनी हे घ्या गरमागरम भाजी. नाही आनंद भाऊजी, तुम्ही खा. एक घ्या ना एक. खरंच नको भाऊजी, तुम्ही खा. तुम्हाला पुरणार नाही. अरे मला कमी नाही पडणार. मी इकडनं येत होतो ना खालना, ते कोपऱ्यावर तो खूप असे कांदा भजी तळत होता. मुलं जेवढे आहेत तेवढे सगळे दे. 6-7 प्लेट आहेत. घ्या ना तुम्ही, घ्या ना एक घ्या. नको, मला भूक नाहीये भाऊजी. वहिनी काय झालंय? तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय. नाही, काही नाही. वहिनी खरं सांगा काय झालंय? आनंद भाऊजी, आज घरातनं बाहेर पडताना अथर्व हट्ट करत होता. आज पडूच देत नव्हता. म्हणाला सुट्टी घे म्हणून. उद्या पण सुट्टी घ्यायला सांगतोय. उद्या त्याच्या समर्थ्यांचा शेवटचा दिवस आहे ना. कॉम्पिटिशन आहेत. मी जाणं गरजेचं आहे. पण कसं शक्य आहे? उद्या आपली महत्वाची मीटिंग आहे. पण त्याला काय सांगणार? नाराज झालाय बिचारा. इतका अपराधी वाटतंय ना. मला असं वाटतंय की मी अथर्वला पुरेसा वेळ नाही देऊ शकत. नाही नाही वहिनी तसं नाहीये. प्लीज तुम्ही अपसेट होऊ नका. मला पण वाईट वाटून राहिलं. तुझ्या पोट्याला तू वेळच नाही देऊन राहिली. कशाला आलायस तू इथे? अरे कशाला म्हणजे काय? तू आता अथर्वची आठवण येऊन रडणार, मग तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहणार, ते इथे साडणार, मग आनंद इथून चालताना घसरून पडणार, मग तो रडायला लागणार, आणि हा रडायला लागल्यावर तर पूर येणार. हे सगळं वाचवायला मी टिश्यू द्यायला आलो तुला. आता किती चेष्टा करतोय पा आनंद भाऊजी. उगाच मी कशाला मध्ये पडणार वगैरे काही. तुम्ही आई झाला असतात ना तर तुम्हाला कळलं असतं. आम्ही आई? काहीतरी काय बोलताय तुम्ही? पा, मी नुसतं बोलले तर तुम्हाला काहीतरी वाटून राहील. पण आम्ही बाई पण जगत असतो. आजी, आई, बायको, सून, बहीण अशा वेगवेगळ्या भूमिका अगदी लीलया पार पाडत असतो. हो आजीबाई हो. मला तर आता असं वाटायला लागलंय तू आता ओव्या वगैरे रचायला लागशील इथे दळण वगैरे घेऊन. आरती माझी चेष्टा करतोय. हे पण आनंद हे बेस्ट आहे ना. म्हणजे बघ ना, आपण जर खरंच आई झालो असतो तर आपण कसे वागलो असतो रे? विचार कर ना, आपण आई होत. आपण दोघे आई, म्हणजे दोघेही आई. हा मी मुलगा. हा ठीक आहे, चल मी आई, तू माझा मुलगा. आणि तुला भूक लागली हे बघा. आणि मी तुला असं जेवायला हे करतो. आले बेटा. नको. खा बेटा खा. खा ना बेटा. नको भजी. नाही खायचंय? नको. खड्ड्यात जा. मला भूक लागली, मी खाणार. अरे असं नाही मागून चालत. आई आहेस तू. राधा तू अशी वागतेस? कधी कमी नाही. मी आहे ना, मी असं करणार. कळलं ना? हे आई होणं तुम्हाला नाही जमू शकत. कळलं ना रे. बास, आम्हाला काम आहेत. ओके ओके. आनंद भाऊजी, ते उद्याला जीवन कंपनीची मीटिंग आहे. आपण जरा काम करायला सुरुवात करूया का? जरा मुद्दे काढूया. बहिणी अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली सगळी तयारी झालेली आहे. बाकी तो ALF कंपनी, आपण प्रेझेंटेशन देणार. त्यांच्या प्रेझेंटेशनचं काही खरं नाहीये. मला रघुचा फोन आला होता. म्हणजे रघुनी मला सांगितलं गुरु इथे नाहीये, बरोबर. ती शनायाने सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे आणि उद्या ती येणार आहे मीटिंग मध्ये. काय प्रेझेंटेशन देणार तिलाच माहित. कोण? शनाया? हो. ती काय करणार आहे मीटिंग? तिला काही माहिती तरी आहे का? नाही, आणि नाहीच करू शकत, कारण आज तिला दिवसभर मी कामं लावलीये. हो, तिला वही दिली आणि वही लिहायला सांगितलंय सॉरी 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 सॉरी. आणि एवढंच नाही, सकाळी पाणी भरायला सांगितलं होतं. आणि आता आपल्या वर्तमानपत्राच्या पिशव्या बनवायला सांगितल्या. ते प्लास्टिक वरती बंदी आहे ना आता. म्हटलं वर्तमानपत्राच्या पिशव्या बनवून घेऊया तिच्याकडनं. आणि आई बाबांना सांगितलं तिच्यावरती लक्ष ठेवायला. अरे बापरे. म्हणजे ते बॅग्स आपल्याला कामाला येतील. आई बाबा लक्ष ठेवणार म्हणजे त्या शनायाची वाट आहे कम्प्लीट. बच्चा माझी बिचारी कशी पेपर बनवत बसली.